नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळामार्फत घेण्यात येणारा हा 8वीचा पेपर अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे 11 फेब्रुवारी 2024. गणित प्रज्ञा परीक्षेचा हा पेपर आहे. गणित प्रज्ञा परीक्षा त्या परीक्षेचा सराव करण्यासाठी हा पेपर आपण या ठिकाणी घेतो. पहिला आहे, पहिल्यामध्ये ए आणि बी तर पहिल्यामधले प्रश्न बघा. फर्स्ट ए, क्वेश्चन फर्स्ट बी, सिम्प्लिफाय और सोपे रूप द्या. अवयव पाडा. 9x वर्ग अधिक 12x वजा 12 अधिक 12xy अधिक 4y वर्ग अधिक 8y. प्रश्न तिसरा, याच्यामध्ये सुद्धा 2 बीट आहेत. सब क्वेश्चन्स A and 2. Each question carry 5 marks. A, हा पेपर आपण केवळ आणि केवळ सरावासाठी घेतो या ठिकाणी, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा. कारण आपली प्रज्ञा परीक्षा 8व्या वर्गाची आहे 20 तारखेला रविवारी, आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी सुरू असेल. या अनुषंगाने आपण आज हा पेपर या ठिकाणी प्रसारित करीत आहोत. गणित परीक्षा इयत्ता 8वी साठी आहे हा पेपर. प्रश्न चौथा बघा. याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी, आकृतीमध्ये कोण बी 90 अंश, डी 4 आहे हा. 4 मधला ए. पाहूया क्वेश्चन 4b. 25,x आणि 49 या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत आणि y, x, 50 व 25 या संख्या प्रमाणात आहेत. y
कॅरी 10 मार्क. यामध्ये एक बघा ए 16, 24 आणि 36 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 4 येणारी मोठी 16, 24 आणि 36 ने भागल्यास ए ने तीच रक्कम बी ला दर साल दर शेकडा 12 दराने सरळ व्याजाने कर्जाऊ दिली. यामध्ये त्याला 5 वर्षाच्या कालावधीत 800 रुपयाचा नफा झाला. तर ए ने बँकेकडून किती रक्कम घेतली होती? हे प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. याचे उत्तर हा केवळ आणि केवळ सरावासाठी दिलेला पेपर आहे. या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती पण आहे आणि प्रमाणपत्र आणि पदक सुद्धा आहे. आयताकृती पटांगणाच्या लांबीची रुंदीच्या 8 पटी बरोबर आहे. जर पटांगणाचे क्षेत्रफळ 54 से 44 मीटर असल्यास पटांगणाची लांबी पुढचा प्रश्न बघूया. बी जर y बरोबर y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर आणि जेव्हा x बरोबर 1.5 y बरोबर 1.5 असेल तर x बरोबर 4 असताना y ची किंमत काढा. y बरोबर 8/27 असताना x ची त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी 90 एसी वर्गमूळ 41 सेमी कर्ण एसी 41 सेमीचा काढा. या त्रिकोणाचे परिवर्तन करा. ड्रॉ सर्कम सर्कल. क्वेश्चन 9 ABCD मध्ये कोन BCD हा दिलेला आहे आपल्याला. ACD आणि DAB तर ABC बरोबर 80 अंश CEB बरोबर 50 अंश
प्रश्न शेवटचा 10वा. याच्यामध्ये थोडं चेंज आहे. ए ला 3 मार्क आहेत आणि बी ला 7 मार्क आहेत. ए मध्ये आपल्याला XYZ च्या किमती काढायच्या. दिलेली आकृती बघा. ABCD हा एक चौकोन आहे. क्वाड्रिलेटर ABCD information given in a quadrilateral, then find the value of x, y and z. या दिलेल्या माहितीवरून आपल्याला XYZ ची किमती काढायची. सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. त्याचे उत्तर सुद्धा वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न आणि उत्तर हे सोडण्याचा सराव शेवटपर्यंत करा. आणि अशाच प्रकारचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा आणि उत्तरासहित ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही आणि जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळतील. आणि मार्क मिळले म्हणजेच काय होईल, तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा. कारण प्रज्ञा परीक्षेत पास झालेल्या किंवा मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप